अब मेरी अगली सबसे बड़ी चुनौती है जंगल। यहाँ पेड़ पौधे ज्यादा घने हैं, इसलिए आगे बढ़ना मुश्किल है। हॅलो पूर्णाकरांनो, माझं नाव आहे रोहित आणि ह्या आपल्या सिरीजचा 22वा दिवस। मित्रांनो, आपल्याला खूप दिवसापासून डीएम येत होते पूर्णा नदीचा शूट कधी घेणार म्हणून। तर आज आपण आपल्या पूर्णाकरांसाठी जात आहोत पूर्णा नदीचा शूट करायला। सो मग मारी आला मला घ्यायला आपली शूटर स्कूटी घेऊन। आजकाल पोरं शूटर होत आहेत, पण इथे तर मारीची स्कूटी शूटर झाली। मग आम्ही महेशला घेतला आणि पेट्रोल पंप कडे गेलो। मग तेल वगैरे भरला आणि निघालो नदीकडे। हे बघा मित्रांनो, आमच्या महेशने तर शमशानभूमी पासूनच शूट सुरू केला। मग आम्ही पोहोचलो नदीजवळ। इथे तर पहिलेच मीटिंग बसलेली होती। मग आम्ही त्यांना डिस्टर्ब न करता आमच्या शूटला सुरू केलं। मग आम्ही आपल्या पूर्णाच्या मरीन ड्राइव्हवर थोडा टाइमपास केला। मग थोडं समोर गेलो, इथे एक जण बसलेला होता, एकटाच होता, काय माहिती कशासाठी आला होता। जाऊ दे, आपल्याला काय करायचं म्हणून इग्नोर केलं। मग महेश उतरला खाली आणि केलं शूटला सुरू। बघा मित्रांनो, आपला महेश इथे मेहनत करत आहे आपल्या पेज साठी। मग आम्ही टाइम स्लॅप सुरू केला। हे दोघं बघा कसे बसले, टाइम लॅप्स होत आहे म्हणून मस्त बसलेत आरामात। मग आम्ही पूर्ण शूट कंप्लीट करून निघालो वरच्या साईडला। इथे आमचा मारी पडत होता, तरी पण मारीने हार नाही मानली। म्हणला की भाऊ, पडलो तर पडलो, आपल्या पेज साठी काय पण। भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी। बघा मित्रांनो, अशी टीम पाहिजे। किती स्ट्रगल करत आहेत दोघे पण आपल्या पेज साठी। पूर्णाकरांनो, हे बघून तर फॉलो करत जा, फक्त व्हिडिओ बघून नाही चालत, फॉलो पण करावं लागेल। मग फायनली आम्ही वर पोहोचलो आणि मला वाटलं आता घरी निघायचं काही, पण महेश म्हणला भाऊ आणखी नाईट व्ह्यू मध्ये थोडा क्लिप्स घेऊ। तेवढ्यात आली ट्रेन। आमचा माझी त्या ट्रेन वाल्याला म्हणला स्पीड थोडं कमी कर, म्हणून त्याने कमी स्पीड मध्ये नेली ट्रेन। ये भगवान क्या जुलूम है। मित्रांनो, आज ब्लॉग खूप मोठा झाला आहे। आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये।